जय महाराष्ट्र मित्रांनो, काय चालले तर आज तारीख आहे 3 फेब्रुवारी आणि आज आपण पुन्हा बघा शेतात आलेला आहे आणि मागे ट्रॅक्टरवर काम चालू आहे. तर बघू ट्रॅक्टरवर काय चालले. पप्पा काम करत आहेत ट्रॅक्टरवर. तर हे पहिले आपण गहू बघा आपला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवतो. चांगला आला मस्त गहू. हे मायको 7070 या व्हरायटीचा गहू आहे. मागं आपले रोपं बघून येऊत टोमॅटो आणि मिरचीचे. तर चला कंटिन्यू करा, मस्त होणार आहे. बघा आपला गहू अजून 15-20 दिवसांनी येईल हे हार्वेस्टिंगसाठी. तिकडं ट्रॅक्टर चालू आहे बघा. तर हे बघा, हे मिरच्याचे रोप आहेत. अजून यांना 10-15 दिवसानंतर त्या शेतामध्ये ट्रान्सप्लांट केले जाणार. कारण आता पहिले तर त्या शेतालाच नीट करून घेत आहे ट्रॅक्टरने. आता मी दाखवलं. तर हे बघा मिरच्याचे एवढे झालेले. आता यांना काही दिवसानंतर खत द्यायचे आणि ट्रान्सप्लांट करायचे नंतर या शेतामध्ये, इकडल्या शेतामध्ये. काय टोमॅटोची झाडे आहेत. तर मित्रांनो, हे शेत झालेलं आहे आपलं नीट करून. आणि आता हे चालू आहे. हे पण या साईडचं एवढं झालेलं आहे. आता इकडलं राहिले आणि इथं आता सध्या बोर आहेत. बोरं साईडला करून ठेवायचे. आता इकडं बोरासाठी आलो होतो आणि स्टार्टिंगला जेव्हा मागच्या वेळेस चालू होतो आपण तेव्हा बोराची चव म्हणजे जास्त आंबट होती. आता थोडं सीझन संपायला आले, म्हणजे संपतच झाले, तर थोडे गोड झालेत याच बोरीचे. पहिले आंबट होते, आता गोड झाले. आणि तिकडं वाळू घातलेले बोरं आहेत. तर आपण जाताना घेतले तर घेऊ ते वाळू घातले. खूप कमी राहिलेत पण चांगले गोड आहेत. तर आता काम करून झालेलं आहे आणि सध्या याला उतरवणार आहेत. कॅनलला पाणी आलेलं होतं, ती मोटर चालू होती. त्या पायपामधलं पाणी सरळ उडून एकदम स्टार्टरवर गेलं. म्हणजे जे याचं लाईनचं स्टार्टर असते आपलं मोटर स्टार्ट करायचं, त्याच्यावर गेलं. पप्पाने तिकडून बघितलं, मला आवाज दिला. पप्पा उतरले, नंतर पोतं लावले. बरं झालं बघितले, कारण कसं आहे तशानं मोटर जळू शकते. पोतं वगैरे टाकले. हे बघा, या बोरीला जास्त बोरं आलेली आहेत. आणि बोर बघा कुठं आलेली आहे. झाड बघा एकदम विहिरीच्या काठाला. तिकडं आपल्या बोरचं पाणी सुरू आहे. तर मित्रांनो, आता आपण जात आहे सध्या टँकर आणायला. टँकर आणायचं आपल्याला. तर ट्रॅक्टर घेऊन आता आपण निघणार आहे. आता शेतामध्ये सध्या आपण ट्रॅक्टरवर. तर चला टँकर जाऊन आणू. पाणी लागली गो. तर मित्रांनो, हे आपलं टँकर आणि आता आपण याला
घेऊन जाणार आहे. इथं पहिले पाणी होतं काढण्यासाठी, एवढं पाणी काढलं त्यानंतर आता आपण घेऊन जाणार. ट्रॅक्टर गेलं तर पाय मला घे तू, मला घे पहिले. हा मला घे तू, मला घे पहिले. हा यांच्या घरी आपण टँकर दिलं होतं पाण्यासाठी. बांधकाम चालू आहे. हा वास्तूला बोलवता की? हा बोलते की तेच म्हणलं. हो. आता आपल्या ट्रॅक्टरमध्ये हवा मारायला. आपण इथं टँकर सोडून आलेला आहे आणि येताना ऊस आणलेला आहे. तर आपण आता शेतामध्ये आलेला आहे आणि तुम्ही मागे बघू शकता ऊस. हे तर थोडा लेट लावलेला नाही, हा वाला पण यासोबतच लावलेला समोरचा आहे जे आता मी तुम्हाला दाखवतो हे. पण इकडं थोडं कंटिन्यू नाही केला, इथं थोडा लेट लावला, त्यामुळं 1 हप्त्याचा फरक पडलेला आहे लाईटमुळं. कारण लाईट बरोबर नव्हती आणि मग लाईट नसली तर पाणी येत नाही, पाणी नसलं तर मग ऊस लावता येत नाही. त्यामुळं मागच्यावाला थोडा लेट लावलेला आहे. आता तुम्हाला मी समोरचा दाखवतो. समोरचा चांगला आलेला आहे, पण कुठं कुठं थोड्या जागी ऊस निघालेला नाही आहे. तर ते अजून काही दिवसांनी निघेल. तर तुम्हाला आता समोरचा ऊस दाखवतो मी. बघा ऊस. याच्या लागवडीचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलमध्ये जाऊन चेकआउट करू शकता.
बघा हे आपलं पेरणी यंत्र आहे आणि इथं ट्रॅक्टर असं उतारायला लावलेले, कारण याचं सेल्फ स्टार्ट चालू नाही, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर मित्रांनो आता आपण शेतातून घरी निघालेला आहे आणि घरून जाणार आहे आपण नांदेडला. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.